कोविडची भयावह लाट थोपविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती शहराला भरघोस मदत केली आहे। शहराला 20 व्हेंटिलेटर्स आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 5 कोटी रुपये खर्चून 200हून अधिक क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट त्यांनी दिला आहे। डॉक्टर सुनील देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन नितीन गडकरी यांनी ही मदत केली आहे। कोविडची लाट थोपविण्यासाठी नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर्स, रुग्णवाहिका आणि आवश्यक त्या सामग्रीचा पुरवठा करण्याचा आणि अमरावतीप्रती असलेले त्यांचे प्रेम हे दाखविण्याचा नितीन गडकरी यांनी प्रयत्न केला आहे। अमरावतीला ठोस मदत द्यावी अशी विनंती डॉक्टर सुनील देशमुख यांनी नितीन गडकरी यांना केली होती। त्यानुसार 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांनी मदतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये अमरावतीला भरीव मदतीचा हात दिला। नागपूर येथे डॉक्टर सुनील देशमुख यांचेसह श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आणि डॉक्टर सुनील देशमुख यांच्याकडे अमरावती शहरासाठी 20 व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले। यातील 10 व्हेंटिलेटर्स डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला तर 10 सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलला देण्यात आले। आगामी काळामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयाला 200 क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट CSR फंडातून उभारण्याचे नितीन गडकरी यांनी कबूल केले आहे। आगामी आठवड्यामध्ये हा प्लांट उभारणीला प्रारंभ होणार आहे। या प्लांटमुळे अमरावती शहराला व जिल्ह्याला देखील ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे। याशिवाय अमरावती शहराला आणखी मदत आपण करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी डॉक्टर सुनील देशमुख, हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख आणि भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।